नमस्कार मित्रांनो, आज राजेश आप्पा शिंदे यांचा चेंडू आज करंजगाव शर्यत घाटावर आला आहे. तर मित्रांनो थोडं बोलूया मालकाची. नमस्कार मित्रांनो, आज चेंडू कुणाबरोबर धावणार आहे? चेंडू देवराम शेठ गायकवाड वाघ्या बैलाबरोबर. वाघ्याबरोबर आहे का आज? दादा, आज करंजगाव फाटीसाठी तुमच्या चेंडू आणि तुमच्या संपूर्ण ग्रुपला मावळ माती यूट्यूब हार्दिक शुभेच्छा. मध्ये सेकंदाच्या घाटावर गावरान बैल असून सुद्धा आज बैल म्हटलं ना एक मोठा नक्षा तयार होतो. आज मावळमध्ये आणि मुळशीमध्ये बकासूर आणि आज आमच्या मावळमध्ये चेंडू या बैलाने जी करामत केली, जो हंगामा केला, तो आज असा हा गावरान बैल चेंडू मी तुम्हाला दाखवतोय. तरी मित्रांनो पहा आज चेंडूची करामत. नमस्कार दादा. नमस्कार दादा, आज तुमचं संपूर्ण नाव सांगा पहिलं. माझं संपूर्ण नाव राजेश बाळासाहेब शिंदे, ब्राह्मणवाडी राहणार. ब्राह्मणवाडी. आपल्या बैलाचं नाव सांगा. आपल्या बैलाचं नाव आहे चेंडू. चेंडू. आज चेंडू कुणाबरोबर धावणार आहे? आज चेंडू वाघ्या बैल देवराम शेठ गायकवाड यांच्या बैलाबरोबर. वाघ्याबरोबर. दादा, आज नियोजन कोणी केलं? आज नियोजन हा जो आपला मित्र परिवार आहे ना, पूर्ण आज सगळं नियोजन करतो आपल्या बैलाचं. अच्छा. तुमच्या बैलाचा आज कितवा घाट आहे? हा घाट असेल 50वा. 50 घाट झाले? 50 आत्तापर्यंत 2-3 वर्ष आले तो पळतोय. अच्छा. किती वय आहे बैलाचं आपल्या? बैलाचं वय आहे 3 वर्ष. 3 वर्ष बैलाचं. आदतपासून पळतोय? आदतपणापासून पळतो, बारीक बच्चा असल्यापासून. दादा, बैल घरचा आहे का बाहेरून घेतलाय? घरचा बैल आहे, घरच्या गाईचा आहे. घरच्या गाईचा आहे, त्यामुळे सगळ्यात जास्त आवड. दादा, हा बैल कुठल्या जातीमध्ये येतो? गावरान आपल्या. पण असं क्रॉस वाटतो जरा. नाही, क्रॉस नाही. पूर्ण तुम्ही बघा बैल वाटलं तर पूर्ण गावरानमध्ये बैल आहे. पूर्ण गावरान, ओरिजिनल गावरान. दादा, हा बैल तुम्ही कुठल्या बैलाबरोबर शिकवला? पहिला त्याला 4 बैलीमध्ये आम्ही पळत होतो कांड्यावरती. तिथनं मग 4 बैलीचं झालं. आम्हाला वाटलं की 4 बैलीत आपल्याला काही 4 बैल मिळणार नाही. अच्छा. मग आम्ही या 2-3 वर्ष आले चकली पळवतोय सेकंदाच्या घाटावर. कुठल्या टॉपच्या बैलावर धावला? आतापर्यंत त्याला एकही टॉपचा बैल भेटला नाही. आतापर्यंत जेवढं त्यांनी स्टॉप केलं सगळ्यावर. अच्छा. तरी पण ज्यांच्याबरोबर पळाला त्यांचं नाव तर सांगा. आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर तो पाखऱ्या बैल आहे, त्याच्याबरोबर धावला. जादू एक बैल आहे पाटणचा, त्याच्याबरोबर धावला. त्याच्यातही बैल नंतर सुंदर आहे, जुळ्या आहे, अशी भरपूर बैल आहे की ते आम्हालाही नावं सांगता येणार नाही एवढं वेळ. तो सगळ्यात रोज दर घाटाला दुसरं वेगवेगळं नियोजन असतं. अच्छा. दादा, आतापर्यंत तुमचा सगळ्यात मोठा गुलाल कुठल्या घाटावर झाला? मोठा गुलाल आमचा झाला आता बघा महाराष्ट्र केसरी झाली बिबडोळमध्ये. आणि दुसरा गुलाल झाला आमचा साईमध्ये. सगळे आतापर्यंत किती गुलाल झाले? आतापर्यंत 8 ते 10 गुलाल झाले. तुमच्या आठवणीतला चांगलं म्हणजे की बाबा ह्या बैलाबरोबर आपला बैल धावला आणि असा कुठला बैल तुम्हाला वाटला? जादू बरोबर. कुणाचा तो जादू? पाटणचा बैल आहे, तिकोलींचा बैल आहे, अक्षय तिकोली. अच्छा. तो चांगला धावला चेंडू बरोबर. दादा, हा जो आपला जो बैल आहे याचं घरी नियोजन कोण बघतो? घरी सांगायचं म्हणलं तर आता पूर्ण मित्रपरिवार आम्ही एकाच गावातले, एकाच घरातले सगळे. मित्रपरिवार सगळे भाऊचे, सगळं कोणी येईन त्याच्या पद्धतीने ते नियोजन करत असतो. दादा, हा जो आपला चेंडू आहे हा आज 3 वर्ष तुम्ही धावतोय. याला सुरुवात आदतपासून केली का तुम्ही आता नंतर? आदतपासूनच सुरुवात. बारीक बच्चा असताना पिता असताना त्याला आम्ही पळवत होतो बऱ्याच शेजारी. नंतर मग त्याला घाटामध्ये झोपला आम्ही. अच्छा. कुठल्या घाटावर धावतो? गट,
सेकंदाचा घाट सेकंदाच्या घाटावर पण आणि घाटावरती पण घाटावर 4 बैलीमध्ये पळतो 4 बैलीमध्ये पण पळतो. पण आता आम्ही पळवत नाही 2-3 वर्ष आता नाही पळत. आज मित्रांनो हा बैल सेकंदाचा घाट 4 बैल आणि गटाला कुठे धावला दादा? गटाला मुळशीमध्ये कुठलं मैदान? बलकवडेवाडी. गुलाल झाला दादा? नाही, गुलाल नाही झाला. नाही झाला. नाही. कोण होता त्याच्याबरोबर करण शालार यांचा बैल होता. दादा आज तुम्ही आज करंजगाव फाटीवर किती टोकन आहे तुमचं? 80 नंबरचं टोकन होतं. धावलं का आज बैल धावला. किती वेळ झाली गाडी? दुसऱ्यात झाली गाडी. मित्रांनो आज आपल्याला चेंडू घाटावर आला आणि आप्पा शिंदे यांच्या चेंडूबद्दल आपण जी बाईट घेतोय त्याबद्दल हे गावातील अनेक मित्रमंडळी या चेंडूचा ग्रुप तसंच प्रत्यक्ष शिंदे बंधू यांच्याशी आपण बोलत आहोत. तरी आज दादा नमस्कार. तुम्ही आज चेंडू बरोबर आलात. तुम्ही चेंडू बरोबर नेहमी असता का? हो, नेहमी प्रत्येक घाटावर नेहमी असता. काय आकर्षण काय आहे तुम्हाला चेंडूचं? चेंडूचं आकर्षण म्हणजे प्रत्येक घाटावरती चेंडू आहे ना, त्याला ना असा आजपर्यंत कोणताच बैल नाही पुरला की चेंडूला वडीत नेईन म्हणून. आणि आमचा घरचा चेंडू आहे, एकदम गावरान गाईचा, एकदम पावळ्याला चेंडू. पावळी खाऊन माणूस आहे ना ताकद झालेली त्याची एकदम. कुणी लोक आंबवण देतात, हे देतात, मग खरी खुराक आणतात. बरं आमचा चेंडू हा पावळ्याला चेंडू मेन मै एवढी त्याच्यात ताकद आहे गावरान. दादा तुम्ही जेव्हा चेंडूला घाटावर घेता तेव्हा आदल्या दिवशी म्हणजे किती मित्र एकत्र येऊन त्याचं नियोजन वगैरे होतं? आम्ही आदल्या दिवशी सगळेच आमचे मित्र परिवार, सगळे भाऊ घरातले सगळे आमचं आधी नियोजन असतं. उद्या किती वाजता जायचं आमचा एक ग्रुप आहे, त्याच्यावरती सगळं नियोजन ठरलं जातं. उद्या या वेळेस गाडी निघणार आहे, सगळ्यांनी या टायमात यायचं, त्यावेळेस गाडी घरून निघते. अजून काय करता तुम्ही चेंडूसाठी? चेंडूसाठी म्हणजे त्याला आता रोज घाटावर जायची आहे, त्याची धुनी असती, त्याची मालिश ग्रुप करतो सगळं. हो, सगळं एका एखादी आता कुणी असं घरी तर ते सगळं त्याचे धुणं बिणं सगळं करतात. तुम्हाला तुमच्या ह्या भावकी सोडून गावामध्ये कसं आहे चेंडूचं वातावरण? गावामध्ये समजा आता चेंडूचं आम्ही स्टॅटस टाकला ना तर अख्खं गाव स्टॅटस टाकतं चेंडूचं. अच्छा, एवढा बर्थडे तरी एक नाही चेंडूला, बर्थडेचा स्टॅटस वेगळा राहिला, आमच्या चेंडूचं स्टॅटस सगळं टाकतं. अच्छा दादा, आज चेंडू बरोबर संपूर्ण ग्रुप आहे तुमचा आणि प्रत्यक्ष मालकही आहेत. तर तुम्ही आता सगळ्या जे घाटावर जेव्हा तुम्ही येता तेव्हा चेंडू आणि चेंडूचा जो दुसरा बैल त्याचं नियोजन ते कोण बघतो? त्याचं नियोजन म्हणजे आता आहे ना, प्रत्येक आमच्या आता मित्रपरिवाराचा एवढा ग्रुप आहे की कुणाला पण फोन येतो, बाबा कसं काय करायचं नियोजन आल्यानंतर समजा मला फोन आलाय असा असा बैल आहे आपल्याला पळवायला मागते ते, तर आपण सगळे एकत्र येऊन बसतो. आम्ही आज कुणाचा बैल घ्यायचा, काय करायचं, त्याचं सगळं नियोजन आम्ही सगळं एकत्र करतो. म्हणजे कुणाच्या बैलाची पळ कशी आहे, काय कशी आहे, ते बघून आम्ही सगळं नियोजन करत असतो. दादा, आज हा बैल तुम्ही घरचा बैल म्हणता तुम्ही, याची पैदास कुठल्या जातीपासून झाली? गावरानच बैलापासून झालेली, कारण का जी त्याची आई होती ना ती डोंगरामध्ये जायची. अच्छा, तिकडेच त्याची लागवड झाल्यानंतर हा बैल तयार झाला. बैल बांधायला तर छोटा वाटतो, पण त्याचा पळ वगैरे कसा आहे? पळ तुम्ही आता प्रत्यक्ष घाटात ज्या लोकांनी पाहिलं आणि तुम्ही पाहिलंय, अच्छा, तुम्ही पळ बघा द्यायची. आतापर्यंत कोणताही बैल आतापर्यंत त्यांनी स्वतःच्या जीवावरती गाड्या लावल्यात. आजही म्हणजे त्याची एक खासियत आहे की त्याला आजही पर्यंत बैल पुरलाच नाही. पण सुट्टीला कसं आहे? सुट्टीला वाढतो का पुढं वाढतो? तळापासून सगळ्यात जास्त त्याला तळे, तळामध्ये कोणताही बैल त्याचाही सामना करू शकत नाही. कोणताही बैल असला. अच्छा, याचा सुट्टी मेकर कोण आहे दादा? काय आमचे अमरदादा कोण आहे? बंधू आहे आमचे. दादा नमस्कार. तुम्ही जेव्हा चेंडूला सोडता तुम्ही म्हणजे कसं नियोजन कसं असतं सुट्टीचं तुमचं? सुट्टीचं पहिलं नियोजन असं असतं की ज्यावेळेस पहिलं आपण शांत उभा राहत नाही. अच्छा, जेणेकरून दंगा दुसऱ्या बैल जो झुकून ठेवतो आपण, अच्छा, त्यावेळेस याला झुकणीला घेतला जातो. म्हणजे घाटावर दांगा करतो जास्त? हो, खूप दांगा करतो. बरं, तुम्ही आत्तापर्यंत किती घाटावर सुट्टी केली याची? सर्वच घाटावर आतापर्यंत ज्या जागी पळाले त्या जागी किती सुट्टी मेकर याची? अच्छा, दादा नमस्कार. तुम्ही याचा
कुठला जॉकी गाडी आणलं, कुणी आणली याची गाडी? भाऊदेवी बाती आणतो, वैष्णव आगरणे आणतो, अजून समीर साबळे आणतो, मोन्या गायकवाड आणतो, भरपूर जॉकी पण भरपूर झाले. आता इथं कोण आहे का बोलणार? इथं एकही जॉकी नाही. जॉकी आम्हाला तयार करायची. अच्छा, तुमचं घरचा नाही माणूस, बाहेरची माणसं गाडी आणतात. माणसं. दादा बरं, तुमच्या छोटासा आहे. अच्छा, असं म्हणजे त्याच्याकडे पाहिलं असं कोणतंच वाटतं की लोकांना वाटतं का नाही बाबा पळतं का नाही. ज्यावेळेस घाटात गेलं की अख्खी लोक जाताना येताना त्याच्याकडे बघत असतात डायरेक्ट. असं त्याची खासियत आहे. दादा नमस्कार. तुम्ही या चेंडू बरोबर असता तर तुम्हाला चेंडूबद्दल तुम्ही काय करता बोला? चेंडूचं आपलं सगळं नियोजन वगैरे सगळं आपले पोरं करतात. अच्छा, हां, आपल्या सगळ्यांचं सगळ्या भावंडांचा ग्रुप. तुम्ही काय करता चेंडूचं? आपलं आपण सोबतच कंटिन्यू आपला भावासारखाच येतो. अच्छा, तुम्ही आज चेंडूच्या बरोबर असता, चेंडूबद्दल तुम्ही म्हणजे काय आकर्षण का वाटतं एवढं तुम्हाला? छोटा पॅकेट बडा धमाका आहे. अच्छा, छोटं पॅकेट बडा धमाका म्हणून तुम्हाला आवडतं. तुमचे हे सर्व सहकारी आणि तुम्ही या शर्यत घाटावर आला. नमस्कार मित्रांनो, बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास मावळ माते या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.